नमस्कार. आज 20 जून 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, निवडणुका का लढवाव्यात? पक्षफुटीवरून उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात. पहा, थोडंसं राजकीय या पद्धतीने मी बोलेल किंवा एक इतिहास, कारण माझं इतिहास ऑप्शनल आहे, या निमित्ताने मी पर्स्पेक्टिव्ह देण्याचा एक प्रयत्न करेन. पहा, आपल्यापैकी बरेच विद्यार्थ्यांनी इतिहास वाचला नाही, ती खूप चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेल. कारण ज्या दिवशी तुम्ही इतिहास वाचाल त्यावेळेस लक्षात येईल की आपण कोण आहोत किंवा आपला मागे कोणाचा हात आहे. ओके, आता छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात किंवा प्रबोधनकार ठाकरे. ओके, आता प्रबोधनकार ठाकरे जर ऐकलात ना तुम्ही किंवा त्यांचे विचार जर तशा पद्धतीने पुस्तकातून वगैरे वाचण्याचा प्रयत्न झाला, शक्य झाला ना, तर प्लीज तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांना नक्कीच वाचा. ओके, मग त्यानंतर लक्षात येईल की टायगर काय असतो. ओके, आता नक्कीच ज्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की मी का या पद्धतीने बोलत आहे त्याबद्दल. त्यामुळेच म्हटलं ना, तुम्ही इतिहास वाचला नाहीत ना, त्यामुळे खूप बेटर आहे की तुम्ही गाफील आहात. ओके, जर ज्या दिवशी तुम्ही इतिहास वाचलात ना, त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने बसू शकत नाही, अस्वस्थ नक्की होता. ओके, व पहा, यूपीएससीला खूप खरंच, यूपीएससी असू द्या किंवा एमपीएससीचं जे बदललेलं स्वरूप आहे ना, त्याला प्लीज एन्जॉय करत चला. ओके, भरपूर गोष्टी तुम्हाला शिकवून मिळतील किंवा म्हणजे तुम्ही भरपूर गोष्टीला तिथं चांगल्या पद्धतीने पाहणार आहात. ओके, आता मी सांगणार आहे त्यानंतर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा, कारण आज जे सोशलॉजीचे विद्यार्थी आहेत ना, त्यांना पण मी एमिल दुर्खिमच्या नजरेतून आत्महत्या पर्स्पेक्टिव्ह हे पण सांगणार आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. त्याच्यानंतर काल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं शिवसेना पक्ष आमचाच याबद्दल वगैरे थोडक्यात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हणेल, तुम्ही एकदा प्रबोधनकार ठाकरे ऐका, बस झालं, तुम्हाला म्हणजे संपूर्ण गोष्टी समजून येतील. मग त्याच्यानंतर बाळा ठाकरे वाचा तुम्ही. ओके, म्हणजे बाळासाहेब ठाकरे जर जाऊ द्यात तर मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही, कारण तुम्हाला लगेच लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे ते. त्यानंतर मेळाव्यानंतरच पक्षांतर, ठाकरे गटातील फूट निश्चित, कायदेशीर खबरदारी घेण्यात येणार आहे. बातमी आता स्किप करू शकतो पहा, कारण झालेलं तर आहे, त्याबद्दल आता काही बोलण्यात अर्थ नाही आहे. नेक्स्ट आहे, करारावर शिक्कामोर्तब काल झालेला आहे. म्हणजे अगदीच पहा, 18 तारखेच्या रात्री, म्हणजे आपल्या देशामध्ये 18 तारीख बुधवारी रात्रीच त्यांनी करार तिकडे केला. 19 जूनला त्यांनी तारीख ठरवलेली होती, पण स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी तशा पद्धतीने न जाण्याच्या प्रयत्नातूनच पाकिस्तान आणि जे इराण आणि अमेरिका आहे, या तिघांनी पण डिजिटल स्वरूपातून स्वाक्षरी तिथे केलेली आहे व मीडिएटरची साईन ही पाकिस्तानने केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला तिथं काय झालं आहे, इस्लामाबाद टॉक्स किंवा इस्लामाबाद करार म्हणून हा करार उदयास आलेला आहे. ओके, त्यानंतर सर्वांसाठी तंत्रज्ञानानेच प्रगती होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलं आहे व ते बरोबरच आहे. पहा, कारण अगदी तुम्ही फक्त तंत्रज्ञानाला एका व्यक्तीसाठी किंवा एका व्यवस्थेसाठी तुम्ही मर्यादित करू शकत नाही. जर तंत्रज्ञान सर्वांना प्राप्त झालं तर तिथं नक्कीच सर्वांचा उदय होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आहे. त्यानंतर जळगावलाही आता समृद्धी महामार्ग जोडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरपर्यंत 105 किलोमीटरचा खानदेश महामार्ग तिथं जोडण्यात येईल. ओके, चांगली न्यूज आहे. यामुळे काय होईल पहा, मुंबई ते जळगाव केवळ 5 तासांचा प्रवास तिथं असणार आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी न्यूज गरजेची नाही आहे. पहा, नेक्स्ट आहे, तहात इराणचे 5 डे जड, अब्जावधी डॉलरचा गठवलेला निधी खुला होणार, नाविक कोंडी संपुष्टात येणार आहे. व तुम्ही यासाठी प्लीज माझं व्हिडिओ, परवा दिवशीचा व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये आपण इराण आणि अमेरिका या दोघांमधील जो करार होणार आहे त्यामध्ये इराणचं पारडं कशा पद्धतीने जास्त आहे व अमेरिका परत मी हारलेला, त्या दिवशी मी शब्द उच्चारला हारलेला, तर त्याचं नेमकं कारणच ते होतं, कारण सर्व इराणच्या शर्ती तिथं मान्य झालेल्या आहेत. व पहा, इस्रायल लेबनॉनवरती हल्ला करतच होता व अमेरिकेला पण वाटत होतं की बाबा, जर इस्रायलचं आपण ऐकलं तर इराण सोबतचं जे युद्ध आहे ते थांबणार नाही. ओके, मग त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईघाईमध्ये हा तह पूर्ण करून आणला. पहा, व डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतला तो बेटर आहे. उर्वरित पहा, आजच्या न्यूजपेपरमध्ये पण आलेली एक बातमी आहे जी की थोडंसं डोनाल्ड ट्रम्प यांचं परत त्यांचं जे रवैया आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न करतोय, ते आपण त्या न्यूजला पुढे पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण फास्टमध्ये कालच्या न्यूजपेपरमधील बातम्या पाहत आहोत त्यानिमित्ताने. नेक्स्ट पहा, आत्महत्या. आता मी हे सर्व काल हायलाईट केलं होतं, त्यानंतर एक चांगला व्हिडिओ मी काल बनवलेला होता, पण नक्कीच पहा, प्रॉब्लेम असा झाला की संपूर्ण जे काय म्हणू शकता व्हिडिओ आहे ना, ती करप्ट झाली फाईल. त्यानंतर मी हे जे हायलाईट केलं होतं ना, ते पण करप्ट झालं. म्हणजे पूर्णतः काल तांत्रिक गोष्टींमुळे आपल्याला काहीच तिथे अपलोड वगैरे करता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनचे जे डेमो व्हिडिओज होते ते पण घ्यायचे होते, पण लॅपटॉपच चालत नसल्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं. पहा, सॉरी फॉर दॅट. पण आता आपण वापस आलेले आहोत. मग त्यानिमित्ताने परीक्षेचे काफा एस्क आणि चक्रव्यूहातील अभिमन्यू
या पद्धतीचा हा आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये पहा, समाज आणि माणसावर इतक्या अपेक्षा लादलेल्या असतात की त्या पूर्ण न झाल्यास त्याला अस्तित्वच निरर्थक वाटू लागतं. आजचे विद्यार्थी याच सापळ्यात अडकलेले आहेत, त्यामुळे याला काय म्हटलंय, अभिमन्यू. आता अगदी परीक्षेचे काफायस का असं जर म्हटलं तर तुम्ही तर थोडंसं वेस्टर्न संकल्पना आलेली आहे व यानुसारच पहा त्यांनी अल्बर्ट कामू या फ्रेंच तत्ववेत्त्यांनी लिहिलेले निबंध याचा त्यांनी सहारा घेतला आहे. परंतु हे थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी क्लिष्ट वाटेल. मग यामुळे मी काय केलं, जे समाजशास्त्राचे विद्यार्थी आपले ऑप्शनलचे आहेत त्यांनी एमिल दुर्खिम हे नक्कीच वाचतात त्यांनी, बरोबर. मग एमिल दुर्खिम यांनी आत्महत्या नावाचा एक निबंध लिहिला होता, पहा सॉरी, किंवा ग्रंथ लिहिला होता, आत्महत्या. ओके, कधी लिहिला होता, 1897 साली त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग या ग्रंथामध्ये किंवा या थेरीमध्ये 1897 मध्ये एमिल दुर्खिम, ओके, एमिल दुर्खिम यांनी काय लिहिला पहा, आत्महत्या हा ग्रंथ लिहिला व आत्महत्या या ग्रंथामध्ये त्यांनी पहा आत्महत्या याबद्दल थोडंसं एक थेरी मांडण्याचा प्रयत्न केला. मग आता पहा, जोपर्यंत आपण एमिल दुर्खिम यांना वाचत नाही ना, तोपर्यंत आपण काय म्हणतो, आत्महत्याला आपण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघतो. आत्महत्या आपण काय बघतो पहा, मानसिक. ओके, इथं पण दिलेलं आहे पहा, मानसिक बघतो किंवा एक वैयक्तिक अशा पद्धतीने पाहतो. वैयक्तिक किंवा मानसिक या दोन पद्धतीने आपण आत्महत्येला पाहतो. परंतु एमिल दुर्खिम काय म्हणतात की नाही, वैयक्तिक नाही आहे किंवा ही मानसिक पण नाही आहे. तर हे काय आहे, तर हे पहा सोशल फॅक्ट आहे. ओके, सोशल फॅक्ट आता म्हटल्यानंतर पहा, तो व्यक्तींना दोष देत आहे काय, तर बिलकुल नाही. तर तो कोणाला दोष देत आहे, समाजाला दोष देत आहे. ओके, आता समाजाला असं का दोष देणं गरजेचं आहे किंवा समाजाला का दोष देत असतील, बरं सॉरी, समाजाला का दोष देत असतील एमिल दुर्खिम, तर पहा कोणाला जगावं असं वाटत नाही. आता मी तुमच्यासमोर प्रश्न ठेवला ना, ओके, आपलं एवढं सुंदर जीवन मिळालेलं आहे पण आपण ते आता आत्महत्या करण्यासाठी पण डेअरिंग लागते. ओके, सॉरी, मला तशा पद्धतीने प्रवृत्त करायचं नाही आहे, परंतु तुम्हाला एक थेरी समजून सांगायची आहे. ओके, व हे जास्त करून ना समाजशास्त्र ऑप्शनल विषयाचे विद्यार्थी जास्त रिलेट करतील. आता अगदी ज्या विद्यार्थी ऑप्शनल कोणता घ्यावा हे अडकून आहेत ना, त्यांच्यासाठी पण हे थोडक्यात महत्त्वपूर्ण करेल, किंवा सोशलॉजी मला घेता येते किंवा नाही हे तुम्ही थोडक्यात समजून घ्या. तर पहा, एमिल दुर्खिम काय म्हणतात, तर मानसिक किंवा वैयक्तिक नाही आहे आत्महत्या, तर ते सोशल फॅक्ट आहे. आता हे सोशल फॅक्ट त्यांनी कशा पद्धतीने मांडले पहा, तर अगदीच समाजामध्ये तुम्ही वावरत असताना किंवा अगदी आपला जे ब्युटिफुल जीवन मिळालेलं आहे ते ब्युटिफुल जीवन आपण का संपवतो, तर त्याला संपवण्यासाठी मागे दोन कारणं असतात. एक अगदीच पहा, समाजामधीलच दोन कारणं असतात. एक आहे समाजामधील एकात्मता, ओके, एकात्मता, आणि दुसरं कारण आहे पहा, समाजाचं नियंत्रण. ओके, आता तुम्ही अगदी कुठेही जा, समाजाची एकात्मता आणि नियंत्रण या दोन गोष्टींनी तुम्ही नक्कीच अडकून असता. ओके, आता परत तोच आहे, म्हणजे याच कारणामुळे हे सोशल फॅक्ट आहे. आत्महत्या ही सोशल फॅक्ट त्याच कारणामुळे आहे. तुम्ही कुठेही जा, एकांतात जरी गेलात ना तरी हे सामाजिक एकात्मता आणि नियंत्रण हे तुमच्यावरती लादलेलं असतं, म्हणजे असतंच. ओके, मग आता त्याला प्रूव्ह करण्यासाठी पहा त्यांनी मग पुन्हा 4 प्रकार त्याचे सांगितलेले आत्महत्याचे. ओके, आता लेखकांनी इथं पहा फक्त एका गोष्टीचा आधार घेतला. आता आपल्या देशामध्ये पहा विद्यार्थ्यांची आत्महत्या वाढत आहे. ओके, मग त्यासाठी पहा त्यांनी काय केलेले आहे, इथे आकडेवारी दिलेली आहे. मग मी पण काल एक विद्यार्थ्यांना प्रश्न दिलेला होता, भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या केवळ मानसिक तणावाचा परिणाम नसून त्यामागे गंभीर सामाजिक रचनात्मक कारणे आहेत, याचं परीक्षण करा, असं मी प्रश्न दिलेला होता, बरोबर. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं कसं होतं, तर पहिल्यांदा तुम्ही ही NCRBची आकडेवारी जी आहे ना ही दाखवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही दाखवलात ना 2018 मध्ये 11 आत्महत्या झाल्या होत्या. दडपणशाहीची सुरुवात इथूनच चालू झाली होती व 2025 मध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्यात नीटच्या विद्यार्थ्यांच्या, 32 आत्महत्या इथं झाल्यात. एकाच वर्षातील सर्वोच्च आणि अत्यंत चिंताजनक नोंद आपला या 2025 मध्ये दिसून येते. मग नक्कीच पहा तुम्ही हे सर्व आत्महत्याची जी आकडेवारी आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण प्रश्न काय होता पहा, भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या केवळ मानसिक तणावाचा परिणाम नसून, आत्ताच मी तुम्हाला एमिल दुर्खिम यांनी काय सांगितलं, वैयक्तिक आणि मानसिक. आत्महत्या ही वैयक्तिक नाही किंवा मानसिक नाही आहे. एमिल दुर्खिम आले का नाही तर नक्कीच आले. पहा, तणावाचा परिणाम नसून त्यामागे गंभीर सामाजिक रचनात्मक कारणे आहेत. बरोबर आहे ना. मी आणि एमिल दुर्खिम देण्याचा तेच प्रयत्न, सॉरी, मी एमिल दुर्खिमला समजावून सांगण्यासाठी तुम्हाला किंवा आत्महत्या समजावून सांगण्यासाठी तुम्हाला एमिल दुर्खिमची थेरी मांडत आहे. मग त्यांनी काय म्हणत आहेत, हे सामाजिक परिणाम आहे. एक एकात्मता, समाजाची एकात्मता आणि नियंत्रण या कारणांमुळे आत्महत्या होतात. आता अगदी मग हे सामाजिक एकात्मता आणि नियंत्रण हे दोन कशा पद्धतीने आत्महत्याला प्रवृत्त करू शकतात, तर पहा, सामाजिक एकात्मता आणि नियंत्रण हे संतुलित असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे, संतुलन. ओके, आपल्या पण जीवनामध्ये बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. पहा, जर तुम्ही बॅलन्स्ड असाल तर बेटर आहे. तुमचं थोडं पण नियंत्रण
किंवा संतुलन जे आहे ना ते मागं पुढे झालं की नक्कीच पहा तुमच्या जीवनाला कुठेतरी कलाटणी तिथं नक्की येते. मग ती तसंच आहे पहा, आपल्या समाजामध्ये वावरत असताना एकात्मता आणि नियंत्रण या दोन गोष्टीचं संतुलन असणं गरजेचं आहे. व जर त्या दोन गोष्टींवरती जर संतुलन थोडं पण मागं पुढे झालं, म्हणजे एकात्मता जर जास्त वाढायला लागली तर पहा माणूस तिथं आत्महत्या करतो. जसं की ही गोष्टी म्हणजे अगदी तो समाजात नसेल, फक्त तो एकटं जर राहत असेल, मग एकटं राहिल्यानंतर पहा किंवा अगदीच तुम्ही पण ऑब्झर्व केला असाल, खाली दिमाग शैतान का घर. जर तुम्हाला कोणी बोलण्यासाठी वगैरे जर नसेल तशा पद्धतीने, आता अगदी गौतम बुद्ध यांच्यासारखा आपण एकांतमध्ये बसून पहा स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवू पण शकतो, पण एकीकडे पहा आपण स्वतःला डुबवू पण शकतो. अगदी त्याच पद्धतीने पहा, जर तुमच्या आयुष्यामध्ये जर एकात्मता किंवा एकांत जर जास्त वाढला तर काय होणार आहे, तुमचं एकांत आणि हे जे नियंत्रण आहे या दोन्हीचं काय होतं पहा, समतोल ढासळणार आहे. मग नक्कीच तुम्ही आत्महत्या करणार आहात. व ती आत्महत्या कशा पद्धतीची असते, इगोइस्टिक अप्रोचची असते. मग अगदी आता इथं लेखकांनी पहा एक आत्महत्येचा प्रकार सांगितलेला आहे. कुठे एकच मिनिटदा मला याला क्लीन करू द्या पहिल्यांदा. तर पहा पहिली आहे इगोइस्टिक आत्महत्या, इगोइस्टिक. मग आता ही इगोइस्टिक जी आत्महत्या आहे ती आपण कुठे लावू शकतो पहा, तर नक्कीच या नीट पेपरच्या विद्यार्थ्यांमध्ये पण लावू शकतो. आता पहा तो विद्यार्थी अगदीच घरी राहत होता, घरी राहिल्यानंतर पहा फॅमिली मेंबर्सचा वगैरे त्याला भरपूर सपोर्ट होता, तो एकदम खुश होता. पण त्याला लगेच 10वीला निर्णय घेण्यात आला की बाबा नाही तुला नीट करायची आहे. त्याचं म्हणणं वगैरे कोणीच ऐकलं नाही, पॅरेंट्सनी वगैरे डायरेक्टली त्याला नेऊन टाकले कोटा किंवा लातूर. ओके, मग तिथे टाकल्यानंतर तो कोचिंग सेंटरमध्ये गेला. पहा तिथे अगदीच मित्र होतील किंवा न होतील, कारण 11वी-12वीचं वय असतं, त्यामुळे जास्त हे होत नाही आणि पॅरेंट्सची अपेक्षा जास्त. मग यामुळे पहा तो विद्यार्थी एकटा पडतो, तो कोणाला बोलू शकत नाही. मग यामुळे काय होतं पहा, सामाजिक नियंत्रण तिथं ढासळतं. सामाजिक नियंत्रण तिथं ढासळतं म्हणजेच काय पहा, नक्कीच बॅलन्स्ड तिथं राहणार आहे का लाईफमध्ये, तर बॅलन्स असणार नाही, समाजामध्ये बॅलन्स असणार नाही. मग तो व्यक्ती किंवा तो जो विद्यार्थी तो आत्महत्या करतो. व अशा पद्धतीने जी आत्महत्या होते त्याला इगोइस्टिक आत्महत्या असं आपण म्हणू शकतो, किंवा त्यालाच तुम्ही अहंकारवादी आत्महत्या, एकात्मितीय आत्महत्या काहीतरी आहे तो पण तुम्ही पाहू शकता. इगोइस्टिक मला इंग्लिशमध्ये माहिती आहे, त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरी आत्महत्या आहे पहा ॲनॉमिक आत्महत्या, म्हणजे नियमनहीन. जसं की पहा समाजाचे नियंत्रण अचानक कमी होते. जेव्हा समाजात अचानक मोठे आर्थिक किंवा सामाजिक बदल होतात आणि व्यक्तीला नवीन परिस्थिती जुळवून घेणे कठीण जाते. आता अगदी या कंडिशनमध्ये ती झालेली आहे का गोष्ट, तर बिलकुल पहा तो विद्यार्थी लातूरला कोचिंगसाठी गेलेला आहे व तो पूर्वी फॅमिलीमध्ये राहत होता व त्याला अचानकच बदल करावा लागला. मग त्यावेळेस तो आत्महत्या करेल का नाही, तर बिलकुल करेल. मग या आत्महत्येला काय म्हणतात, ॲनॉमिक आत्महत्या किंवा ॲनॉमिक सुसाईड. आता पहा तुम्ही म्हणाल की सर काय मास्तर सकाळी सकाळी एवढं सुसाईडबद्दल बोलत आहे, पण नक्कीच पहा UPSCची हीच तर ब्युटी आहे की, आणि पहा मी हे का सांगू शकतो, कारण माझे सगळे ऑप्शनलकडे मी घाट का पाणी पिकर आहे अशा पद्धतीने आहे. प्लीज तुम्ही असं करू नका. ऑप्शनलच्या वेळेस तुम्हाला जर काही सुचत नसेल तर मला नक्की सल्ला वगैरे विचारू शकता, कारण त्या पद्धतीने मी मदत करू शकेन तुम्हाला. किंवा इथं केल्यानंतर आता जसं आईन्स्टाईन यांनी पहा बल्बचा शोध लावण्यापूर्वी त्यांच्या सेक्रेटरीने विचारलं की सर आपण एवढे प्रयत्न केले पण फेल गेले. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की नाही आपण कोणत्या पद्धतीने जाऊ नये याचा आपण शोध घेतलाय. अगदी तशा पद्धतीने मी UPSC कोणत्या पद्धतीने तुम्ही करू नका हे सांगण्यासाठी नक्की तिथं तत्पर असेल, त्यामुळे नक्कीच तुम्ही सल्ला घेऊ शकता. त्यानंतर तिसरी आहे पहा अल्ट्रुइस्टिक आत्महत्या, अल्ट्रुइस्टिक. ओके, याला परार्थवादी म्हणतात. आता माझ्या मते ना इथे जी आत्महत्या दिलेली आहे पहा अराजकवादी आत्महत्या, ती पण त्याचाच भाग असेल. पहा थोडंसं मला मराठीमध्ये तेवढंसं जास्त समाजशास्त्राचा अनुभव नाही आहे, म्हणजे मी घेतलेलं आहे समाजशास्त्र, मला माहिती आहे, त्यामुळेच मी हे डायरेक्टली इंग्लिशमधून वगैरे सांगण्याचा प्रयत्न करू शकत आहे. तर पहा अल्ट्रुइस्टिकमध्ये काय होतं पहा, तर जो व्यक्ती आहे ना तो समाजाला खूप जास्त काही समजतो व स्वतःला खूप कमी समजतो. आता या कंडिशनमध्ये मला सांगा, जो नीटचे विद्यार्थी, आता पहा सध्याला भरपूर विद्यार्थ्यांची आत्महत्या वगैरे होत आहे, त्यांनी काय म्हणत आहेत की सर आता अगदीच 21 तारखेला जी नीट एक्झाम होणार आहे त्यामध्ये मी चांगलं प्रदर्शन करू शकेल का नाही मला माहिती नाही आहे, कारण पूर्वी 720 पैकी आम्हाला 720 यस. तर पहा पूर्वी आम्हाला 720 पैकी आम्हाला पूर्वी 700 एवढे मार्क येत होते. मग आता तेवढं आम्ही 650 पर्यंत तरी प्रदर्शन करू का नाही असा आमच्या स्वतःवरतीच आत्मविश्वास येत नाहीये. यामुळे आम्हाला आत्महत्या करावं अशा पद्धतीचे विचार वगैरे येत आहेत. मग हे काय होत आहे, तर स्वतःला तशा पद्धतीने कॉन्फिडन्स येत नाही आहे. ओके ठीक आहे, इथपर्यंत आपण मान्य करूयात, पण याचा परिणाम असा होता पहा पॅरेंट्सनी जे आम्हाला हे केलेलं आहे किंवा समाज आम्हाला काय म्हणेल. ओके, समाज आम्हाला जगू देईल का नाही, की बाबा नीट केलं 3 वर्ष नीट केलं व हे काहीच हातात वगैरे लागलं नाही, अशा पद्धतीने ते पुन्हा किती आम्हाला ताणी वगैरे मारतील. मग यामुळे पहा ते समाजाला जास्त समजतं व्यक्ती किंवा विद्यार्थी समाजाला जास्त समजतो व स्वतःला खूप कमी समजतो. या कारणानिमित्त जी आत्महत्या होते ती अल्ट्रुइस्टिक आत्महत्या होते. म्हणजे अगदी इथं पण पहा बॅलन्स्ड अप्रोच जे असायला पाहिजे होतं समाजामधील जे नियंत्रण
नियंत्रण आणि एकात्मता यामध्ये कुठेतरी पहा ठेस पोहोचते. ठेस पोहोचल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांवरती जास्त दबाव येतो व त्यामुळे हे विद्यार्थी आत्महत्या करतात. त्यानंतर पहा अल्ट्रुइस्टिक आत्महत्या. या आत्महत्याला लेखक पण जास्त तवज्जो का देत आहेत, तर पहा जे लहान मूल आहे किंवा अगदी लहान मूल म्हटल्यापेक्षा आता जो विद्यार्थी आहे, ओके 11वी-12वीचा जो विद्यार्थी आहे, त्याला हे समजतं का किंवा समाज एकदम तो कोणाला पण काही पण म्हणत असतो, म्हणजे तो समाजाचं काम आहे, तो नाव ठेवतच असतो. तू चांगलं जरी काम केलास किंवा वाईट जरी काम केलास, समाजाचं ते कामच आहे, ते नाव ठेवणारच आहे. हे त्या विद्यार्थ्याला आपण सांगतो का, तर नाही सांगत. उलट आपण काय करतो, पॅरेंट्स या नात्याने आपण पहा विद्यार्थ्यांवर जास्त प्रेशर टाकायला प्रयत्न करतो. आताच मी म्हटलं ना, तू 3 वर्ष दिलं, तुझं का नाही झालं, हे आपण त्याला जेवढे जास्त दिवस वगैरे प्रेशराईज करत राहू ना, तो अगदीच पास स्वतःला तिथं कोंडून घेत जाईल. मग तो इगोइस्टिक पद्धतीची आत्महत्या करेल किंवा एनॉमिक पद्धतीची आत्महत्या करेल किंवा तो एल्ट्रिस्टिक पद्धतीची आत्महत्या करेल. ओके, मग आता याला पुढे जर गेलात तुम्ही, ओके, याला जर पुढे घेऊन मी जाण्याचा प्रयत्न केला, तर मग आपण तिथं काय पद्धतीने अप्रोच वगैरे घेणं गरजेचं आहे. तर पहा, आज घडीला जर तू मुलगा असशील, ओके, आपण जर मुलगा असू तर आपल्यावरती वेगळ्या पद्धतीचं प्रेशर टाकलं जातं, व ती जर गर्ल असेल तर पहा गर्लवरती वेगळ्या पद्धतीचं प्रेशर टाकलं जातं. आता हे इव्हन नीटसाठी पण लागू होतं व MPSC UPSC विद्यार्थ्यांसाठी पण लागू होतं. ओके, मुलगा जर असेल, त्याला 3 वर्ष जर दिले, तर तुझं काहीच झालं नाही बाबा, तू काहीच करू शकत नाहीस, तू जा दुसऱ्या कामाला, काहीतरी करून घे, असं काहीतरी तिथं म्हटलं जातं. व गर्ल जर आपण पाहिलं तर त्यांना काय म्हटलं जातं, तुझी नीट झाली नाही, तुझी UPSC झाली नाही, MPSC झाली नाही, तू काहीच करू शकत नाही समाजात, तर जा, तुमचं आता लग्न लावून देणार आम्ही, अशा पद्धतीने तिथे हे केलं जातं. म्हणजे पहा, एकतर करायची तर नीट, अन्यथा डायरेक्टली लग्न. मग ह्या 2 कंडिशनमध्ये तुम्ही जर ठेवून पाहिलात तर काय लक्षात येतं, तर एकतर ती विद्यार्थी चांगली करू शकते, अन्यथा काहीच करू शकत नाही, असं तिच्यावरती ते बिंबवलं जातं. त्यामुळे ती स्वतःचा आत्मविश्वास पूर्णतः हरते व त्यामुळेच ही अल्ट्रुइस्टिक पद्धतीची ती आत्महत्या करते. कारण समाजाला सांगायला तरी कुणाला जाईल, पॅरेंट्सच तिला विश्वासात घेत नाहीत. पहा की तू नीट नाही झाली, सॉरी, किंवा UPSC जर नाही झाली ना, तर तू सरळ सेवेमध्ये तुझं प्रयत्न करू शकतेस, किंवा सरळ सेवा पण नाही झाली ना, तर तू नक्कीच कोचिंग सेंटरमध्ये वगैरे जाऊ शकतेस ना, असं सांगू शकतात. आता पहा, मार्केटमध्ये तर असे शिक्षक आहेत ज्यांना शिकवता येत नाही. ओके, मग तुम्ही तरी चांगल्या पद्धतीने नॉलेज गेन केलं नाही. UPSCचा म्हणजे पहा, मी उदाहरण देत असताना सांगत असतो की जे सोनाराचं दुकान आहे त्यामधील जो कचरा आहे ना, तो देखील सोनाच असतो, बरोबर आहे. मग नक्की तुम्ही UPSCचे कॅन्डिडेट आहात ना, तर तुम्हाला नक्की कुठे ना कुठे तुम्ही आता पहा, फक्त आत्महत्याला बघण्याचा दृष्टिकोन तुमचा किती बदललेला आहे. म्हणजे तुम्ही फक्त एकटा मानसिक आणि वैयक्तिक पद्धतीने तुम्ही आत्महत्या पाहिलेत, पण मी तुम्हाला काय सांगत आहे, म्हणजे एमिल दुर्खिम यांच्या नजरेतून तुम्हाला 4 पद्धतीची आत्महत्या सांगत आहे. मग तुम्ही उद्या जर आत्महत्या जर कोणाची जर दिसली, तर तुम्ही कशा पद्धतीने बघता, किंवा अशा पद्धतीचं त्या विद्यार्थ्याची काहीतरी मानसिक वगैरे असेल, किंवा हे समाज त्याला प्रवृत्त केलेला आहे, हे तुम्ही समाजाच्या नजरेतून पाहाल, मग ते किती बेटर असेल पहा. मग यासाठीच म्हणतो UPSCला तुम्ही प्लीज जगा, खूप ब्युटी आहे ही UPSC आणि MPSC जी बदललेला सिलेबस आहे ते. मी पहा सरळ सेवेला वगैरे टीचिंग करू शकत नाही, कारण माझं तिथं अप्रोच चालत नाही, कारण तिथं डायरेक्टली फॅक्च्युअल बेस्ड बाती बोलू शकतो मी. ओके, सॉरी, तिथं बोलावे लागतात फॅक्च्युअल, पण मला ते फॅक्च्युअलसाठी मी बनलेलं नाहीये. मला अगदी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणलं ना, तर ते मला पण अगदी समाधान वाटतं. आता ही मी काल परत एकदा सांगत आहे, म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये हे सर्व मी गोष्टी बोललेल्या आहे, परंतु मला हे सांगायचं होतं विद्यार्थ्यांना, किंवा अशा पद्धतीने जाणं गरजेचं त्यानिमित्ताने. ओके, व 4थ्या पद्धतीची आत्महत्या आहे पहा, दैववादी किंवा नशीबवादी. ओके, आता नशीबवादी म्हटल्यानंतर यामधून तुम्ही समजून गेलाच असाल, तरी पण पहा, जेव्हा व्यक्तीवर समाजाचे नियमाचे किंवा हुकुमशाहीचे प्रचंड बंधन असते आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, म्हणजे अगदीच तो स्वतःला पहा समाजाचे नियंत्रण एकदम जास्त झालं की मग तो अगदी हे जे सर्व काही माझी प्रॉब्लेम आहे ते सगळं देवावरतीच तो सोडून देतो. मग देव पण जर त्याला मदत करत नसेल तर नक्कीच पहा तो आत्महत्या करतो, फॅटलिस्ट. ओके, मग या पद्धतीची जी आत्महत्या असतो त्याला आपण फॅटलिस्ट पद्धतीची आत्महत्या इथं बेसिकली कन्सिडर करतो. मग आय होप तुम्हाला सर्व प्रकारच्या आत्महत्या इथं समजलेल्या असतील. मग आता तुम्हाला मी जो प्रश्न दिलेला होता तो समाजशास्त्राच्या नजरेने पण लिहायचा आहे व GSच्या पण नजरेने तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे. पण GSचा जरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहित असाल ना, तर प्लीज एमिल दुर्खिम यांना कोट करण्यापासून वाचू नका. व मी ही इथं जी आकडेवारी इंडियन एक्सप्रेसची आहे, हा आर्टिकल पहा बेसिकली इंडियन एक्सप्रेसचा आहे, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे लोकसत्ताने, व हे बेटर आहे खूप. ओके, तर प्लीज तुम्ही ज्यावेळेस आता उत्तर लिहिणार आहात ना, तर ही आकडेवारी प्लीज यूज करा. त्यानंतर एमिल दुर्खिम यांना 1897चा हे कोट एक नक्की करा. त्यानंतर इथं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची वगैरे आत्महत्या दिलेलीच आहे, त्याला पण तुम्ही नक्की लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथं उपाय काय, मग असंच आपण जायचं का, तर बिलकुल नाही, सोल्युशन बेस्ड बाते बोलायचे आपल्याला. ओके, प्रशासनात गेल्यानंतर पहा आपण डायरेक्टली फक्त इथं प्रॉब्लेम आहे ते तर कोणी पण पहा, ज्यावेळेस तुम्ही चहा पिण्यासाठी मित्र बसताना त्यावेळेस तुम्ही नक्कीच चर्चा करता किंवा आपला देश खूप खड्ड्यात चालला वगैरे, पण त्या खड्ड्यातून काढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करा. मग यासाठी पहा आपल्या देशामध्ये मानस जे टेलिमानस अशा पद्धतीने एक पोर्टल तयार करण्यात आलेला आहे व त्या पोर्टलवरती पहा आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर
34.34 लाखांहून अधिक जास्त कॉल आलेले आहेत व महाराष्ट्रातील जर ती आकडेवारी पाहिलात तुम्ही तर जवळपास 2,81,413 कॉल्स आलेले आहेत 2 वर्षामध्ये. ओके, मग ही जर आकडेवारी दिलात किंवा अगदी तुम्ही टेलिमानस सारख्या हेल्पलाईनची वगैरे तिथं मदत घेतलात तर ते बेटर असेल. व विद्यार्थ्यांना आपण समुपदेशन वगैरे देऊ शकतो. शाळा कॉलेजेसमध्ये पॅरेंट टीचिंग ज्यावेळेस मीटिंग होते ना त्यावेळेस आपण फक्त विद्यार्थ्यांच्या कौशल्याबद्दल किंवा विद्यार्थी कसा प्रगत चाललेला आहे व कसा मागं चाललेला आहे याबद्दल चर्चा न करता विद्यार्थ्याचं तिथं काउन्सिलिंग कडून आणू शकतो किंवा पॅरेंटिंग तिथं चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. पहा, शाळेतले जे टीचर्स आहेत, प्रिन्सिपल्स वगैरे ते आज सांगू शकतात किंवा विद्यार्थी अशा पद्धतीने राहतो, तुम्ही पण घरी त्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्या, विश्वासात घ्या. त्यानंतर त्याच्याकडे पहा काहीतरी स्किल नक्की असेल. आता मी UPSC मध्ये फेल्युअर आहे पण माझ्याकडे टीचिंगची स्किल आहे ना, मग जर माझ्या आई वडिलांनी मला तशा पद्धतीने टीचिंगसाठी थोडंसं प्रेरित केलं ना, त्यामुळे मी आज काहीतरी बनवू शकत आहे. अन्यथा त्यांनी जर मला डायरेक्टली म्हटलं असतं की तू काहीच करू शकत नाहीस, तू UPSC करायची, अन्यथा डायरेक्टली तू म्हणजे कुठेतरी कामावर वगैरे जायचं असं जर म्हटलं असतं तर पाहते माझ्यासाठी खूप हृदयद्रावक असतं किंवा मी एवढं केलं माझं काहीच नाही एका व्हॅल्यू माझ्या समाजात. मग अगदी त्या तसं होऊ नये यासाठी पॅरेंटिंग खूप महत्त्वाची आहे. मग अगदी हे फक्त आर्टिकल पहा, तुम्ही फक्त आत्महत्या किंवा ह्या सेंट्रिक पाहू नका. तर प्लीज UPSC ही ब्युटी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर याला प्लीज जगा तुम्ही. ओके, हे जे समस्या वगैरे आपण डिस्कस करत आहोत ना, याला तुम्ही आपल्या पर्स्पेक्टिव्हने वगैरे थोडंसं पर्स्पेक्टिव्ह चेंज करा किंवा माइंड चेंज करा. म्हणजे म्हणतात पहा, जग खूप सुंदर आहे, फक्त प्रेमात पडायला हवं. अगदी तशा पद्धतीने तुम्ही पण हे करा. म्हणजे अगदी तुम्ही जर नजरिया बदललात ना किंवा थोडीशी जर विचार बदललात ना, तुम्हाला हे खूप सुंदर वाटायला लागतं. अगदी तसंच आहे इथे पण. ओके, तुम्ही फक्त थोडासा विचार बदला. म्हणजे पहा, UPSCला तुम्ही असं बर्डन वगैरे प्लीज नका देऊ. आणि मी जिथं जिथं UPSC म्हणत आहे प्लीज त्याला तुम्ही MPSC असं कन्सिडर करा. जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने राज्यसेवेची तयारी करतात त्यांच्यासाठी. मास्तर का UPSCच बोलता असं म्हणून, कारण मी त्यामध्ये खूप जगलेलं आहे, यामुळे म्हणतोय मी. तर प्लीज थोडासा पर्स्पेक्टिव्ह बदला, विचार बदलला, खूप खूप भारी आहे आयुष्य. ओके, मग आय होप तुम्हाला संपूर्ण हे पॉईंट समजले असतील व आता तुम्ही याबद्दल एक नक्कीच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. आय होप हे समजलं असेल. त्यानंतर जे विद्यार्थी समाजशास्त्र विषय घेणार होते किंवा समाजशास्त्र ऑप्शनलची थोडंसं तयारी करावं असं त्यांच्या माइंडमध्ये आहे, त्यांनी याबद्दल नक्कीच परत एकदा विचार करू शकतात किंवा आपण करायला हवं किंवा नाही, म्हणजे समाजशास्त्र तुम्हाला झेपेल किंवा नाही. त्याच्यानंतर बरं ठीक आहे, ते आपण ऑप्शनल बद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ बोलूयात. त्यामधून मी हे संपूर्ण गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा माझा पण अनुभव तिथं नक्की कथन करेन. ओके, त्याच्यानंतर हे आपल्यासाठी दुसरा प्रश्न गरजेचा आहे का, तर बिलकुल नाही. त्यानंतर पक्षांतर बंदीचे कधीही न सुटणारे प्रश्न आता या आर्टिकलला आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये वगैरे पाहूयात, कारण इथे फक्त त्यांनी प्रॉब्लेम सांगितलेले आहेत. संतोष प्रधान सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे पहा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र सगळीकडे तेच दिलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाचा जर इथं ताठरखना असता तर पहा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती ते मी बोलू शकत नाही, यामुळे मी असं त्याला आर्टिकलला स्किप करतोय. त्यानंतर नवीन कामगार कायद्यामुळे वेतन वाढ की कपात, हा आर्टिकल आता मी हायलाईट केला होता पण वेळेअभावी, कारण मला आपला लोकसत्तामधला दुसरा आर्टिकल मला डिस्कस करायचा आहे, त्यामुळे मी हा आर्टिकल तुम्हाला होमवर्क देत आहे. प्लीज हे आर्टिकल वाचून घ्या आणि आता उद्याच्या लेक्चरमध्ये परत याला आपण डिस्कस करूयात. ओके, चालेल. त्याच्यानंतर पहा आजचं लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे म्हणजे कालचा लोकसत्ता संपतं, त्यानंतर आजचा लोकसत्ताला आपल्याला डिस्कस करायचा आहे. पहिली बातमी आपण पाहिलेली आहे, शिवसेना मेळावा. नेक्स्ट आहे इराण अमेरिकेतील बोलणी स्थगित, लेबनॉनमधील शस्त्रसंधीनंतरही संभ्रम. आता अगदीच पहा, परत इस्रायलने त्यांच्यावरती आक्रमण चालूच ठेवलेलं आहे. यामुळे तोच प्रॉब्लेम आहे की अमेरिका आणि इराण या दोघांनी पण तिथे पहा लवकरात लवकर त्यांनी डीलवरती साईन केली किंवा इस्लामाबाद करार त्यांच्यामध्ये झालेला. पण आता इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये संघर्ष सध्याला चालूच आहे. मग परत आता प्रॉब्लेम असा येऊ नये की इराणने इस्रायलवरती आक्रमण करू नये पहा, व जरी इराणने इस्रायलवरती आक्रमण केलं तर डोनाल्ड ट्रम्प त्यामध्ये पडू नये एवढी त्यांना एक थोडंसं सद्बुद्धी द्यावी, हीच एवढी प्रार्थना आहे पहा. कारण समस्या अशी आहे, जर अमेरिका परत इस्रायलला साथ देण्यासाठी प्रयत्न केला तर इराण मग त्यामध्ये पडेल व इराण त्यामध्ये पडल्यानंतर परत स्टेट ऑफ हॉर्मुझ क्लोज होईल. मग स्टेट ऑफ हॉर्मुझ क्लोज झालं की मग परत तीच परेशानी आहे आपल्याला. ओके, मग यासाठी ते होऊ नये अशीच एक अपेक्षा सध्याला आपण करूयात. त्यानंतर पुढे चला, नाशिकमध्ये वृक्षतोडीवर 14 ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. हरित लवाद आणि महापालिकेचा अर्ज फेटाळलेला आहे व ती चांगली गोष्ट आहे पहा. म्हणजे जंगल आज घडीला वाढवायचं जर म्हटलं तर तुम्ही जी पूर्वीची जंगल आहेत ना ती तोडू नका. एवढं जरी केलात ना तर जंगल संवर्धन होऊ शकतं. ओके, पण प्रशासनाला कोण सांगायचं किंवा अगदी विकास कामांना कोण सांगायचं, हाच आपल्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, बालशौर्य पुरस्कार विजेत्या रोहनवर बालभारती धडा, एकदम अभिमानास्पद बाब आहे ती. ओके, त्यानंतर पुढे टेलिग्रामवरील बंदी योग्यच, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय.
आता अगदीच 2च दिवस राहिले त्यामुळे ठीक आहे ना, जाऊ द्यात. परवा दिवशी तर टेलिग्राम असं पण चालूच होणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात. नेक्स्ट आहे पहा, गाळा आणि साठवण क्षमता घटली. राज्यातील धरणांत 14.83% गाळ तिथं आहे. व तुम्हाला माहिती असेल की आपण पाहिलेलं आहे 25% पाणी धरणांत सध्याला आहे. या निमित्ताने पहा, जर गाळ उपसा किंवा गाळ जर क्लीन तिथं करण्यात आली तर नक्कीच धरणाची क्षमता आपण परत एकदा वाढवू शकतो. ही आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट आहे पहा, विनोद विषाणू. राजकीय दृष्ट्या विषाक्त काळात स्टँडअप कॉमेडीचा व्यवसाय करणाऱ्यांनी वादग्रस्त ठरणे नवे नाही, पण व्हायरल होण्याचा नाद मात्र समाजाला तापदायक ठरतो आहे. व पहा, जे रील कल्चर आलेलं आहे, परत आता मी UPSC किती ब्युटिफुल आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, थोडंसं वापस या. आता पहा, स्टँडअप कॉमेडीचा जन्म जो आहे तो मुंबई, पुणे, बेंगलोर या शहरांमध्ये जे छोटे छोटे कॅफे वगैरे आहे तिथून सुरुवात झालेली होती. मग अगदीच ते चालू झाल्यानंतर पहा, त्यांनी थोडंसं एक स्वतःचं पोट भरावं यासाठी त्यांनी केलेलं होतं. माईक धरून त्यांनी स्टँडअप कॉमेडीला सुरुवात केली होती. मग त्याचं पहा थोडंसं व्यावसायीकरण झालं. तिथपर्यंत हे सर्व काही ठीक होतं. परंतु पुन्हा या स्टँडअप कॉमेडीचा जो आधार आहे तो स्वतःला अगदी व्हायरल करण्यासाठी ज्यावेळेस होत आहे ना, ते एकदम चुकीचं आहे. ओके, मग त्याच्यानंतर आपला अगदी UPSCचे विद्यार्थी म्हटल्यानंतर पहा, त्यांच्याकडे अगदी प्रत्येक सोर्सचा तिथं माहिती आहे. आताच मी म्हटलं पहा, पहिल्यांदा आपल्या लेक्चरची सुरुवात चांगली झाली की बाबा तुम्ही प्रबोधनकार ठाकरे ऐकला नाहीत किंवा त्यांना वाचला नाहीत, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आहात आज. ही चांगली गोष्ट आहे, मी त्यामुळेच म्हटलं. कारण जर तुम्ही तशा पद्धतीने त्यांचे विचार ऐकला असतात किंवा बाळासाहेब ठाकरे यांना जर ऐकला असतात ना, तर तुमचे पण विचार लगेच विद्रोही स्वरूपाचे थोडेसे असं म्हणू शकतो आपण तिथं नक्की झाले असते. मग नक्कीच पहा, आपला जो समाज आहे ना तो गाफील झालेला आहे. कशामुळे? तर अगदीच इंस्टाग्राम रील्स किंवा अगदी महात्मा गौतम बुद्ध, ओके, यांना जरी तुम्ही ऐकलात व हे सगळी गोष्टी UPSC मध्ये आहेत. पहा, आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ तुम्हाला आहे MPSC मध्ये, ओके, व UPSC मध्ये जरी थोड्याफार प्रमाणात नसले, फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की पोस्ट इंडिपेंडन्स आपल्या देशाची हिस्ट्री काय आहे ही UPSC ला थोडक्यात विचारलं जातं. परंतु MPSC ला तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ सिलेबसमध्ये आहे ना, मग हे तर आपल्यासाठी गरजेचंच आहे. ओके, पण आता अगदीच पहा, तुम्ही याला थोडंसं बाजूला केलात आपण. व गौतम बुद्ध यांना जर आपण वाचायचं जर म्हटलं तर गौतम बुद्धांनी आपल्याला कोणती शिकवण दिलेली आहे पहा, तर अगदी मध्यम मार्ग त्यांनी सांगितला. ओके, व मध्यम मार्ग सांगत असताना त्यांनी काय म्हटले पहा, की संयम ठेवा. ओके, संयम खूप ठेवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. व UPSC आणि MPSC आपल्याला काय मागतं? संयमच मागतं. पण इंस्टाग्रामच्या रील्स म्हणजे हे सगळं टिकटॉक पासून वगैरे चालू झालं असं म्हणू शकतो आपण. शॉर्ट व्हिडिओज वगैरे त्यामधून आपल्याला काय मानसिकता केली, तर आपण अगदी झटपट सगळे काम करायचं झटपट. जसं की पहा, मॅगी 2 मिनिट, त्यानंतर ब्लिंकिट 20 मिनिट, अशा पद्धतीने आपल्याला सवय लागली. मग तुम्हाला प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, नंतर छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचायला वेळ आहे का? मग तर बिलकुल वेळ नाही ना. तुम्ही काय करता? फक्त शॉर्ट व्हिडिओमधून छत्रपती शिवाजी महाराज समजण्याचा प्रयत्न करून घेता. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे फक्त 30 सेकंदामध्ये वाचण्याचा प्रयत्न करतात. मग हे चुकत आहे का? नाही, तर बिलकुल चुकत आहे. कारण पहा, त्यांना त्यांची पूर्ण लाईफ तुम्हाला फक्त 30 सेकंदात समजणार आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे पहा, एकतर तुम्ही UPSC आणि MPSC मध्ये तुम्हाला शिक्षक चांगले असायला हवेत, जे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतील, किंवा अगदीच तुम्हाला मग स्वतःहून पुस्तक वाचावे लागतील. पहा, ओके, आता अगदीच पुस्तकं पण पहा, तुम्हाला दोन्ही पर्स्पेक्टिव्हचे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही वेळी तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला अशा पद्धतीचे पुस्तकं वाचावे लागतील. मग त्यावेळेस तुम्हाला समजून येईल किंवा हे सगळं जे होत आहे ते चुकीचं होत आहे. 2 मिनिट मॅगीचा कल्चर आपल्या देशाचा नाही आहे. कारण आपल्या देशाला महात्मा गौतम बुद्ध यांची पार्श्वभूमी लावलेली आहे व त्यांनी म्हटलंय की बा तुम्ही संयम ठेवा, तुम्हाला सक्सेस मिळेल, तुम्हाला संयम ठेवावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्यालाच अनुसरून जर आपण बोलायचं म्हटलं तर जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते आपला पूर्णतः बरबाद करत आहेत. ओके, याबद्दल तुम्ही सहमत आहात का? बिलकुल यस. मग त्याच्यानंतर पहा, आज घडीला जो बालक आहे तो पण काय करत आहे पहा, तो शॉर्ट व्हिडिओ बनत आहे, पाहत आहे. म्हणजे जेवायचं जर म्हटलं तर नक्कीच त्याला YouTube तिथं लावून दिलं जातं, किंवा रडत असेल तर त्याला डायरेक्टली मोबाईल हातात दिला जातो. मग ते अशा पद्धतीने स्क्रॉल करत राहतं. ओके, या वडिलांची सवय त्याला लागली, मग ते स्क्रॉल करत राहत आहे. ओके, याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही आहे पहा, पण समस्या कुठं आहे त्याची पण मानसिकता अशीच झाली. पहा, त्याला जर आवडलं नाही ना लगेच बाजूला चल, आवडलं नाही ना लगेच बाजूला चल. मग ती पहा, हे फक्त तुमचं जे इन्स्टंट रील्स आहेत ना, हे फक्त तुमचं स्वतःचं आरोग्य किंवा स्वतःची मानसिकता बदलत नाही, तर संपूर्ण समाज बदलून टाकत आहे किंवा समाज नसून टाकत आहे. आता अगदीच पहा ना तुम्ही, पूर्वीचे लग्न जास्त काळ टिकायचे, आताची डायरेक्टली डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. आता मी मान्य करतो, महिलांना तिथं स्वातंत्र्य वगैरे चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे, पण आपल्या आई वडिलांना स्वातंत्र्य नव्हतं असं तर नाही आहे ना, तर नक्कीच त्यांना पण स्वातंत्र्य होतं, पण अगदी त्यांचा भाग वेगळा आणि आपण कदाचित त्यांना थोडं पण जास्त हे करत देत ना, स्टॅबिलिटी तिथे देत नाही आहोत आपल्या लाईफमध्ये. हे थोडंसं समाजशास्त्र
जास्त वगैरे त्याचा परिणाम आहे. पण आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट समजत असतील. मग आता यामध्येच आपण केलं पहा, व्हायरल हा कल्चर आणला. बरोबर आहे. व्हायरल हा कल्चर आणल्यानंतर आता अगदीच तुम्ही लास्टपासून घेऊ शकता. इथे पॅरेंट्सच्या गोष्टींबद्दल खाजगीमध्ये जे काही गोष्टी चालतात त्याबद्दल बोलण्यात आलं. त्यानंतर नक्कीच ते 370 आणि ते एक डॉक्टर मुलगी याबद्दलचा जो विवाद आहे ना, याबद्दल इथं बोलण्यात आलेला आहे. ओके, आता मला सांगण्याची गरज नाही, कारण इंस्टाग्रामवरती तुम्हाला माहिती असेल की काय इश्यू झालेला होता. पण आपल्याच महाराष्ट्रामध्ये पहा, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, राम नागरकर, ची जोशी अशा पद्धतीचे कॉमेडियन पण झालेले आहेत. ओके, पण त्यांना आपण कधी वाचलं आहे का? तर बिलकुल नाही. त्यानंतर पहा, पु ल देशपांडे, दादा कोंडके, राम नगरकर, दादा इंदुरीकर, ओके, हे आहेत. आता अगदी त्यांचे जर विचार आपण ऐकले असते किंवा त्यांना जर आपण पाहिलं असतं, तर आजची जी स्टँडअप कॉमेडी आहे ती किती फडतूस आहे हे आपल्याला नक्कीच समजलं असतं. किंवा आचार्य अत्रे यांना पण तुम्ही नक्कीच जर थोडंसं, किंवा दादा कोंडके, ओके, यांचे चित्रपट वगैरे जर पाहिलं असतं तर नक्कीच छोट्या छोट्या गोष्टींमधून पण विनोद तिथं झालेले आहेत. ओके, किंवा लक्ष्मीकांत बेर्डे, किती आपण त्या पद्धतीने पाहतो. परंतु थोडंसं प्रॉब्लेम काय झाला पहा, आपण व्हायरलिटीच्या मागे लागल्यामुळे व्हल्गर तिथं आपल्याला मिळत आहे. मग त्याचा परिणाम आता पहा, मी जे हे उदाहरण दिलं होतं की लहान लेकरू पण अशा पद्धतीने कंटेंट पाहत आहे. मग या कंटेंटमध्ये दाखवलं काय जात आहे, तर स्त्री असो अथवा पुरुष असो, त्यांचं जे शरीर आहे त्याचा सन्मान न करता आपण त्याला फक्त एक वस्तू दाखवत आहोत. व हे सर्रास करून पहा, पुरुषांच्या बाबतीत नाही तर स्त्रियांच्या बाबतीत तर अगदीच जास्त होतं. आता अगदी स्त्रियांच्या बाबतीत कशा पद्धतीने पहा, मी याच्या पूर्वी पण उदाहरण वगैरे घेतलेलं आहे की आता अगदी मुलीला स्कूटी चालवता येत नाही, तर ती फक्त पायानेच ती स्कूटी ब्रेक मारून थांबवते, असा तिथे एक समज केला गेलेला आहे. पण अगदी तुम्ही पण बाईक वगैरे चालवता त्यावेळेस तुम्ही अगदी पूर्ण शून्यमधून जेव्हा रेस वगैरे घेते त्यावेळेस तुम्ही पाय टेकवता का नाही? मग तर नक्कीच पहा, पाय टेकवता. परंतु तुम्ही काय केलात, फक्त हे स्त्रीशी रिलेटेड केलात किंवा मुलींना स्कूटी चालवता येत नाही. मग पहा, आता हा जो बालक, लहानपणीचा जो बालक आहे जो की रील स्क्रॉल करत आहे, तो तशा पद्धतीने कंटेंट जर पाहिलं तर त्याला पहिल्यापासूनच काय लक्षात येईल किंवा स्त्री ही एक वस्तू आहे, किंवा म्हणजे अगदीच ती काहीच करू शकत नाही, ती स्कूटी पण इव्हन चालू शकत नाही. त्यामुळे तिच्यावर तेव्हापासूनच तो जोक करायला किंवा अगदी त्याच्यामध्ये मानसिकता तशा पद्धतीने बनते, स्त्री ही दुय्यम आहे. त्याच्यानंतर पहा, अगदी आपल्या घरापासून पण सुरुवात केलं तर अगदीच महिलांना न्यूट्रिशनची जास्त गरज आहे. पण आपण जास्त न्यूट्रिशन कोणाला भरतो? अगदीच पहा तुम्ही, हे काय आय थिंक मला कोणचं तरी ते आता मूवी आठवत नाही आहे, म्हणजे मकरंद नासपुरेचा तो मूवी आहे. आता अगदी त्यामध्ये तो पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, परंतु त्याला अंडी खायला देतात. ओके, त्या मुलाला अगदी तशा पद्धतीने. मग ते मुलाला तेवढी जास्त न्यूट्रिशनची गरज नाही आहे ना. ओके, पण आपण तसं करतो का? नाही. तर अगदी घर का बेटा चिराग या पद्धतीने आपण मुलाला जास्त तिथं देण्याचा प्रयत्न करतो. मग अगदी त्याची मानसिकता काय होते, मुलगी ही दुय्यमच आहे, समाजात तिचं काही स्थान नाही आहे, जे काही आहे ते आपण आहोत. मग अगदी अहम ब्रह्मास्मी अशा पद्धतीने त्याची फील होते. मग तो लहानपणापासून त्याच गोष्टीमध्ये वाढवत असतो. मग उद्या चालून ज्यावेळेस तो मित्रमैत्रिणींमध्ये वगैरे जाईल त्यावेळेस आपल्या मैत्रिणींना तो काय समजेल, वस्तूच समजेल ना. मग अगदीच पहा, तिथूनच उपभोग वगैरे म्हणजे वस्तूंचं जे आहे ते फक्त उपभोग केला जातो. मग अशा पद्धतीची विकृत मानसिकता इथून तयार होते. त्यामुळे हे आहे बॅड पॅरेंटिंग. ओके, आता इथं महात्मा गांधी पण येतात. ज्यावेळेस आपण इथिक्स वगैरे शिकू ना त्यावेळेस मी महात्मा गांधींचे पण चांगले उदाहरण देऊ शकतो. ओके, मग आपला हे होऊ द्यायचं नाही आहे. मग यासाठी काय करणं गरजेचं आहे, शक्यतो इंस्टाग्राम किंवा हे जे व्हायरल कंटेंट आहे ना, हे थोडंसं प्लीज थांबवा तुम्ही. ओके, त्यावेळेसच आपला समाज आपला परत एकदा मिळू शकतो. ओके, मग आय होप या आर्टिकलचा जो महत्त्वाचा भाग आहे ना तो समजला असेल. त्याच्यानंतर पहा, आता अगदीच इथं पण देण्यात आलेलं आहे पहा, आज देखील आपल्याकडे स्टँडअप कॉमेडियन्स भारी भारी आहेत. त्यामध्ये वरुण ग्रोवर आता अगदी मला आवडतात. पहा, तुम्ही त्यांच्या यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे पाहू शकता. म्हणजे एकदम सरळ समाज पद्धतीने त्यांनी आपली कॉमेडी वगैरे करत असतात. वरुण ग्रोवर. ओके, तुम्ही एकदा पाहू शकता त्यांचे व्हिडिओ. त्यानंतर कुणाल कामरा याबद्दल तर बोलच नाही. म्हणजे अगदी मी ज्यावेळेस UPSC मध्ये होतो त्यावेळेस पण त्यांनी हे केलं, म्हणजे आता पण आहेच मी, सॉरी फॉर दॅट. पण नक्कीच त्यांचे फक्त थोडंसं आता ते राजकीयरित्या जास्त झालेलं आहे, यामुळे आता मी त्यांना रेकमेंड करत नाही आहे. परंतु तुम्ही त्यांना पण ऐकू शकता ना. ओके, पण वरुण ग्रोवर यांची तर कॉमेडी तुम्ही नक्की पाहू शकता, यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, मग नक्कीच पहा, आपला काय करावं लागेल तर समाज म्हणून आपली जबाबदारी नक्की आहे. ओके, तुम्ही फक्त पाहून चालणार नाही, तर नक्कीच तुम्ही जे कंटेंट वगैरे प्रेफर करत आहात किंवा अगदी ठीक आहे आता ह्या जन्मात तरी नाही झालं तर तुमचे जे अपत्य येणार आहे किंवा नेक्स्ट पिढी जी येणार आहे त्यांना तरी चांगल्या पद्धतीची पॅरेंटिंग करा, एवढीच एक अपेक्षा मी नक्की या आर्टिकलमधून करू शकतो. आता परीक्षेला असा तर डायरेक्टली प्रश्न येणार नाही स्टँडअप कॉमेडीबद्दल, पण
तुम्हाला सांगणं गरजेचं होतं किंवा आपल्याकडे वस्तू म्हणून पाहिलं जातं. आता नक्कीच इथिक्समध्ये वगैरे मदत करणारच आहे, त्यावेळेस आपण जेव्हा हे बोलूयात. पण हे जे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे ते कधीच वाया जाणार नाही. त्यामुळे नक्कीच थोडंसं तुम्ही याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रील अशा पद्धतीने मिळाला त्यावेळेस तुम्ही त्याला लाईक वगैरे बिलकुल करायचं नाही. ते ऑटोमॅटिकच तशा पद्धतीने स्क्रॉल करून वर जाऊ द्यात, मग आपल्याला गरज पडणार नाही त्याची. ओके, त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन गणवेशांना भारतीय सैन्य दलाचा गुड बाय. आता नव्या पद्धतीची म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्समध्ये अगदीच भारतीय ड्रेस तिथं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग त्यामध्ये कॉम्बॅट ड्रेस असू द्यात किंवा सेरेमोनियल ड्रेस असू द्यात किंवा मेस ड्रेस असू द्यात, हे सर्व त्यांनी आता चेंज केलेले आहेत. आता हे आपल्यासाठी गरजेचं का, तर CDS NDA वगैरे एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी हे गरजेचं आहे. पण ॲज अ जनरल नॉलेजसाठी तुम्ही हे पाहून घेऊ शकता. आता मी ते काय करू शकतो पहा, एक मिनिट द्या. म्हणजे त्याची जी इमेज आहे ना ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन किंवा एक व्हॉट्सअप चॅनल पण आपला काढावं लागेल, त्यावेळेस आपण पाहूयात. ओके, त्यावेळेस तुम्हाला ही इमेज शेअर केल्यानंतर ते बेटर रोज लक्षात येईल तुम्हाला. आता हे फक्त सांगितलं तर ते कदाचित लक्षात येणार नाही, कारण काही विद्यार्थी पहा जे इंडियन आर्मी वगैरे त्यांच्यासोबत थोडंसं सानिध्यात वगैरे नाही आहेत, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. आता माझं शिक्षण जे झालं आहे सैनिक स्कूलमध्ये झालं आहे, त्यामुळे ते मी त्याबद्दल जास्त रिलेट करू शकतो किंवा हे ड्रेस वगैरे काय म्हणत आहे, त्यामुळे मी हे स्वतःसाठी ठेवलेलं आहे. बाकी तुम्हाला जर इमेज समजली ना तर ते वेल अँड गुड असेल. बाकी यामधून पण प्रश्न UPSC विचारणार नाही, काळजी नका करू. नेक्स्ट आहे इराणकडून नौकांची नोंदणी. हॉर्मुझमधील वाहतुकीवर भविष्यात शुल्क आकारण्याचा इशारा इराणने दिलेला आहे. व आता समस्या हीच आहे की इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले थांबवावे एवढीच एकापेक्षा त्यांच्याकडून करू शकतो. त्यानंतर पदपथावर चालणे हा मूलभूत अधिकार, नियामक संस्था स्थापन करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना. आर्टिकल 21 अंतर्गत तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग जीवन जगण्याचा अधिकार असतानाच तुम्हाला काय करायचं आहे, पदपथावर जेव्हा तुम्ही चालत असता त्यावेळेस तुम्हाला चालण्याचा तिथं नक्की अधिकार आहे. हा सुप्रीम कोर्टाचा कालचं जजमेंट आहे, इथं तुम्ही पाहू शकता आर्टिकल 21 आलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 19(1)(d). ओके, यामध्ये पण पहा तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या निमित्ताने पदपथावर चालणे हा तुमचा मूलभूत हक्क आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. व अगदी ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल 21 वाचता त्यावेळेस अगदी लहान मुलाला पण आता समजलं असेल की आर्टिकल 21 मध्ये प्रत्येक गोष्ट येते. ओके, त्यानिमित्ताने अगदीच माझ्या बोलण्यावरून तर तुम्ही नक्की समजून गेला असाल, म्हणजे एवढ्या दिवस तुम्ही सानिध्यात आहात माझ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, ट्रम्प यांच्या मेलोनीविषयीच्या विधानाने वाद. आता पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले, जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत अशा पद्धतीने फोटो वगैरे बाहेर आला त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले की जॉर्जिया मेलोनी यांना माझ्यासोबतच फोटो काढायच्या होत्या, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःहून वाद ओढवून घेतला. पहा, आता ग्लोबल लीडर्स आहेत, ज्यावेळेस ते भेटतात त्यावेळेस फोटो तर निघतेच ना, एवढं काय. पण नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाद उकरून काढणं, म्हणून त्यामुळेच मी म्हटलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या जे हे आहे काय म्हणू शकता त्यांच्या कॅरेक्टरचा आपण हे करू शकत नाही, आढावा लावू शकत नाही की हे असा व्यक्ती असेल का म्हणून. ओके, त्यामुळे या न्यूजला आपण स्किप करा. मग जॉर्जिया मेलोनी यांनी पण म्हटलंय की नाही, आम्ही हे कंडेम करतो, आम्ही जाणारच नाही तुमच्या दौऱ्यावरती वगैरे. त्यामुळे पहा, इटलीच्या परराष्ट्रमंत्र्याचा नियोजित अमेरिका दौरा रद्द करण्यात आला. व यापूर्वी पण पहा, जॉर्जिया मेलोनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल सुनावलंच होतं. ओके, म्हणजे पोपबद्दल त्यांनी काही वक्तव्य केलं होतं त्याबद्दल त्यांनी सुनावलंच होतं. व आता पण त्यांनी जॉर्जिया मेलोनी यांना म्हटलं की मी भेटणारच नव्हतं, तुम्हीच मला भेटायला आला, तसा पद्धती म्हटलं की जॉर्जिया मेलोनी यांनी पण त्यांना सुनावलं आहे की मी आणि इटली कधीही तुमच्यासमोर झुकणार वगैरे नाही. अगदी बरोबर आहे. पहा, ते इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे आपण सर्व गोष्टी पाहणारच आहोत, काळजी नका करू. त्यानंतर अंबानीच्या नव्या पिढीकडे IPOची धुरा, हे सर्व आपण आपल्यासाठी सध्याला गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि लोकसत्ता दोन्ही घेतलेलं आहे, ते संपलेलं आहे. त्यानंतर जे विद्यार्थी आन्सर रायटिंग करत आहेत, आज डॉक्टर तारा भवाळकर मॅडमचा आर्टिकल आला आहे, याला 1/4 करण्याचा तुम्ही प्लीज प्रयत्न करा. ओके, तर आपण आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.